खबर के प्रायोजक हैं लक्ष्य एकेडमी मऊगंज। नर्सिंग और नीट फाउंडेशन के स्पेशल बैच प्रारंभ। पता है एसकेएन कॉलेज के पास गुरु विशिष्ट ITI मऊगंज। आज पालघर विक्रमगढ़ साकरा में किसानों ने किया धरना प्रदर्शन, जिसमें मनोहर से विक्रमगढ़ जवाहर से तक जाने का हाईवे हुआ जाम। साकरा 3 रास्ते पर ही किया गया धरना प्रदर्शन। रात 12 बजे से लेकर दिन के 1 बजे तक धरना को कायम रखा गया। किसानों ने अपनी आर्थिक मदद के लिए मनोज माढ़ा एवं समस्त ग्रामीण किसान भी उपस्थित रहे। सरकार पे विरोध प्रदर्शन किया। भारतीय किसान आंदोलन के तहत यह धरना प्रदर्शन किया गया, जहां पर बड़े ही सूझबूझ के साथ विक्रमगढ़ पुलिस भी मौजूद रही और धरना प्रदर्शन करने वाले किसानों को समझाने की कोशिश की। पालघर ब्यूरो चीफ अरुण उपाध्याय के साथ कन्हैया उपाध्याय की रिपोर्ट। आज दिनांक 16/2/2024 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ग्रामीण बंदची हाक दिलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून विक्रमगड तालुक्यातील साकरा फाटा या ठिकाणी शेतकरी कामगारचं नेतृत्व करणारं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं विक्रमगड तालुका कमिटीच्या वतीने हे आजचं हे आंदोलन साकरा फाट्यावर हे घेण्यात येत आहे। या आंदोलनाचे या महाराष्ट्रव्यापी ह्या आंदोलनाचे प्रमुख मागण्या आहेत। या सरकारने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे जे काही कायदे केलेले आहेत, शेतकऱ्यांना MSP भाव न देता शेतकऱ्यांविरुद्ध जे कायदे केलेले आहेत, हे कायदे सरकारने मागे घ्यावेत। त्याचबरोबर ह्या कामगारांविरुद्ध जे कामगारांनी रक्त सांडून जे कामगार कायदे मिळवलेले होते, त्या कामगार कायद्याची तोडमोड करून ह्या कामगारांना उद्ध्वस्त करणारे ह्या सरकारने नवीन कायदे केलेले आहेत, हे सरकारने मागे घ्यावेत। त्याचबरोबर या जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण, जिल्हा परिषद शाळा असो किंवा आश्रमशाळा असो, या जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण करून ग्रामीण भागातील ज्या गोरगरीब जनतेच्या जिल्हा परिषद शाळा ह्या खाजगीकरण करायला निघालेले ह्या सरकारच्या विरोधात ह्या जिल्हा परिषद शाळा म्हणजे ग्रामीण भागातल्या गोरगरीब जनतेच्या शाळा या बंद करू नये आणि ह्याच्या विरोधात हे आजचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन आहे। आज डिझेल पेट्रोलचे भाव आकाशाला भिडलेले आहेत, त्यामुळे ह्या भागामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। ह्या अशा काही प्रमुख मागण्या घेऊ। त्याचबरोबर सार्वजनिक उद्योगाचे हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशामधले जे सार्वजनिक उद्योग आहेत, उदाहरणार्थ ST महामंडळ, बँका, त्याचबरोबर रेल्वेचं खाजगीकरण, त्याचबरोबर BSNL सारखी सरकारी कंपनीचं खाजगीकरण, त्याचबरोबर एअर इंडियाचं खाजगीकरण, या सगळ्या सार्वजनिक उद्योगाचं खाजगीकरण करून या सरकार या देशामध्ये मक्तेदारी करायचं जे काम करते, या सरकारच्या निषेध म्हणून हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा हे आजचं आंदोलन आहे। हे आंदोलन जोपर्यंत सरकार ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत ह्या मागे घेणार नाहीत, तोपर्यंत दिल्लीच्या बॉर्डरवर आज शेतकरी कामगार बसलेले आहेत। त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील गावागावामध्ये शेतकरी कामगार वर्गाचे लोक बसलेले आहेत। जोपर्यंत सरकार आमच्या ह्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उठणार नाही। ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। झेंडे की कामगार